त्यांनी मला आठवण दिली शिवजयंती. काल येताना श्याम बोलला, उद्या शिवाजी महाराज सांगितले पाहिजे. आता चंद्रकांत बोलला शिवजयंती आहे, म्हणून थोडस शिवचरित्र आधी थोडस असं आहे. शिवचरित्र असा विषय आहे, मला ते चरित्र निघालं मला वेळेचं वाटला, माझ्या आवडीचा विषय येतो. तरी पण प्रयत्न करूया. किती वाजले? 8:30. आता सांगा. गाडीवर पाहू नका. आता 12 वाजून का 13 वाजून? 13 वाजून. काय म्हणत्या गाड्यावर बघू नका. पण गाडीवर विषय तुमची कॉन्टॅक्ट आहे, तुम्हाला माहिती आहे. ओव्हर टाईमचा चार्ज जास्त असतो. तुम्हाला माहित नाही ओव्हर टाईम घेऊन भाऊ. ओव्हर टाईमचा चार्ज देणार का डबल? विनोद सोडून द्या. अगोदर 15 मिनिटात देव सांगतो. 15 मिनिटात शिवाजी पर्याय सांगितलं पाहिजे. शिवाजी सोपा नाही, 15 मिनिटात कधीच संपत नाही. पण प्रयत्न करूया. बहुत अवतारी अवतरला देव, परी अवताराचा देवानं कडे अभिप्राव अगम्य पाहावा हरिणीला. सगळा विरोधाभास. ब्रह्माने चोरी करी आहे ब्रह्म करतो ब्रह्म निष्काम. ब्रह्माने चोरी करी देव आणि व्यभिचार आहे देव करतो विचार. पुत्र कलत्राने ब्रह्मचारी हे परी उपदताची मायेले. जन्माला आल्याबरोबर मायेला सोडून द्यावं लागलं. असं आहे. भगवान जन्माला आले आणि देवकीला प्रश्न, बाई माझं सुंदर बाळ तो मुलगा मारली थोडा मिठी लपवा. त्यांनी कंसाची कडे माझ्या बाळाशी मारे. मग नामदेवरायांचं प्रमाण आहे आणि आम्हाला भागवतापेक्षा नामदेवराय प्रमाणात लक्षात ठेवा. नामामध्ये हाले हासे देव तेव्हा सांगत असे, नंदाच्या घरा वसुदेवाने देवाला नेलं. परवा आपण ऐकलंय पूल चढला त्या पाठ त्यावेळेला तिथं मुलगा ठेवला. मुलगी परत आली.
कंसाला कळालं. कंस केला, मुलगी हिसकावून घेतली. देवकी सांगते, दादा ज्याचा धाक तुझं नवे कन्या द्यावी म्हणते. हा मुलगा नाही, मुलगी आहे. नाही जमत. कंसानं मुलीचा पाय धरला आणि आकाशामध्ये फिरवली. फिरेवर आपटण्यासाठी. पण ती कोण होती? माया. माया म्हणजे कंसा. मला फिरवलं एवढं सोपं राहिलं. सगळे कीर्तनकार माझ्यावर टीका करतात. मी सगळ्यांना रोज फिरवते. त्यामुळे दासी माया नाचविते. सगळ्यांना मी नाचवते. नाच मेरी जान तुझे पैसा मिळेगा. तुझं जागीमध्ये. मग कंसानं त्यांच्या मारण्याचा बंदोबस्त केला. आता वाढवत नाही. नामदेवांचा एकच आपण सांगतो, त्यामध्ये सगळे येते बघा. आई मग मनाशील अवगुण, आई मग मनाशील अवगुण, तरी काय करीतो कोणा, तरी काय करीतो कोणा, जे जे होणार जगाचे, जे जे होणार जगाचे, ते कामजवारी झाली, ते कामजवारी त्यामध्ये नंदरानी सगळ्या घटना सांगितलं. आई मला का पण नाव ठेवतेस? आता माझं काय चुकलंय? जे होणार ते होणार. माझ्या ओळख घालतीस. बट आला ते माबळ, तेने वडिला जन्म काळ, तो चुकला ग्रहमूळ, तेने त्याचे नाडिले. अगं महाबळ भट, आता ग्रहमान चुकलं, मी काय करू? मायेची मावशी तिने धरले ओसंगाशी, तिथे आणली होती दिवशी, तिने त्याचे राखले. अगं तिच्या अंगात उठली, तिने त्याला खाल्लं. दही भात रत्न ताटी, काल कोणी माझे घाले होती, देवीचा काक घाली मिठी, मग म्या उठली आपतीला, कैशी पाठवली लिटा ताटी, ती घातली माझ्या कट्टी, तेने माझ्या गळा मिठी, मग म्या दाढेल गडीला, खेळत होतो यमुना पाठी, बक लागला माझी पाठी, मग म्या धरुणी चंचुकटी, भूमीवर आपटीला. आई म्या तुझे काय केले? पाम उकळाशी बांधलेले. रांगत रांगत अंगणी आलो, तेने सुब्रमण्यने. सगळ्यात या सांगितल्या मी एका नामदेवांच्या तोडणीमध्ये. हे कधी केलं? नामदेवांची 4-5 चरण सांगितली. एकाच चरणात का असा पुरुषार्थ केला आणि रांगू लागले. आणि रांगायला लागल्यानंतर कौतुक करू लागले. पहिल्यांदा चोरी केली घरात
शेतात काम करते, हातामध्ये नळी घेतली, लोण्याचा डेरा फोडला आणि लोणी घेतलं आणि माकडं लावलं. खिडकीत माकडाला लोणी. केशवमध्ये कन्हैया किती आभार तू. मी म्हणते तू खाल्लं तर काही बिघडत नाही, पण माकडाला का वाटतो तू? भगवान म्हणजे तुला माहित नाही, ही सगळी माकडी माझ्या सापडलं नाही. मग शेवटी म्हणल्या आता प्रकरण बोर्डावर घेऊया. आले यशोदेच्या दारात सांगायला यशोदे तुझ्या मुलाला समजावून सांगलं काय झालं. नाही वाईट असलं मुलगच नाही. आणि केली तर आहेच ना. हा अहो दादा काकू तुमच्या सतीशला जरा सांगा ना काय झालं. आमच्या दादातून खेळतो, खेळू द्यावं. काही तो चांगलं घेऊन जात नाही ना. तसं नाही, तुम्हाला खेळावं. काल बॉल मारला, आमच्या खिडकीच्या काचा पुसल्या. काचा पुसल्या हो. लई मला घेऊ नका. तुम्हाला बोलत नाही का. त्याला थोडासा बावळट हो. ती बाय बोलली तुमच्या काचा कशा फरक तेवढा बावळट नाही. आता ऐका बाळ सगुण गुणाचे ताने सांग का बरं आमचं पोरगं दुसरे नसेल का. अगं तसं नवं. काय झालं काय झालं हे बघ. इट्टी काढलं. इट्टी काय म्हणलं. इट्टी मारली काल डोळ्याजवळनं गेली. डोळा फुटला तर म्हणून दिला असतात काय. नानी काय म्हणजे फुटलाय का बोला म्हणले नाही. मग आमच्या मुलाची इच्छी नाही. कसं काय आमच्या मुलाचा नियम कधीच चुकले. त्याला म्हणतात आई. आईला दिसत नाही तेव्हा. तुला सांगितल्या मोठ्याच्या अन्यायाला सांगायला जा माझ्या बरोबर आळ घेता काय. भगवान म्हणले आता घेतले आपल्या बाजूने. या संधीचा फायदा घेतला पाहिजे. भगवान म्हणले
मधल्या आरती चांगल्या मुलीची काय का नाही हा आता तिनं लोणी खाल्लं आणि सासूला माझं नाव सांगते भागवा तुम्ही खाऊन लोण्याचा बळा हाळ घेता माझ्या लोकाला बाबा म्हणजे आता तिने तुम्हाला गोडी आहे का नाही तिने म्हणजे गोष्टी नको भागवा तुम्ही लपवण्याची गोटी बाबा म्हणजे आई ती दुकाना पाहिजे खुर्ची बसले का नाही काय आता तिला माझा भावला नाही आता आता मला काय दुपारी जेवण मिळत नाही काय वागवा तुम्ही लपवून आता आळ घेता तुम्ही महाराजांच्या बाळाचे म्हणा तुम्ही लपवण्याचा भावना तुम्ही लपवण्याचा भावना तुम्ही लपवण्याचा भावना तुम्ही लपवण्याचा भावना अडगेता शारंगना अडगेता शारंगना अडगेता शारंगना अडगेता शारंगना तुम्ही बाळाच्या षडजामध्ये एकीचाही षड्ज कमी होत नाही बघा बरोबर घासून आता आपली तारीख मिळेल का आपली नको आपली मूठ आपली तुम्ही बाळा घरच्या आपण काय म्हणलं बाळा घरच्या बाळा थांबवा तर बाळा आहेत ना साक्षर शुद्ध हा आणि बाकी मग रे ग म द आणि मी बरोबर म्हणजे 7 स्वर शुद्ध आणि 5 स्वर विखरून त्या 4 कोमल रे कोमल ग कोमल ध कोमल निषाद कोमल आणि मध्यम काय आहे पेटी शिकवत होतो सोडून दिली काय दिली सोडून पहिल्या दिवशी शिक्षकांनी आमचे झाले मत मला शिक्षक काय म्हणला तात्या स्वर 7 आहे म्हणलं नाही मग मुलं स्वर 16 आहे हा त्याला वाटलेलं आम्ही म्हणला कोणते कोणते सांगा बरं म्हणलं तू आधी सांग त्यानं सांगितलं सा रे ग म प ध नि मी म्हणलं हे स्वरच नाही नाही स्वरच नाही मग काय याला व्यंजन म्हणतात मग त्याच्या लक्षात आलं हे संगीताचं गिरायक नाही हे व्याकरणाचं त्याला माझ्या कालपण माझी खाड पण मला परत इकडे येऊन तेव्हापासून पेटी मला 4 हात विनोद सोडून द्या पण तुम्हाला पण भगवान म्हणजे मैया भोळे मला मनात पाठवणार नाही मग स्वतःच्या घरी चोरी केली यशोदेच्या लक्षात आलं तिनं सांगितलं बाबा आता थांबलो आता तू रानात जा रानात गेले तिथे गेल्यावर
इतर लीला केल्या. सगळे गोपाळ म्हणजे खांदी भात रोज वेगळं होतं. रोज गोवा बटाटे वडा, उपीट, शेवया, रोज भारी माल असायचा. आज खूप वाद होता. त्यामुळे खिचडी होती, ती बिगर होती, थोडी होती. आम्हाला वाटलं मोडका बुवा लवकर खिचडी खांदी भात चाली 8:30 केल्या. मला आपली कुठे प्रथमेनुं जठरपटयो शृण्वते चकक्षे वामे पाने मसृण कवलं फलानि मृदेषु तेषान्मध्ये स्वप्नसुहृदो हासयन्नर्मविश्वैः स्वर्गे लोके विशति भुवने यद्यद्भुवनादित्य